गुढीपाडवा यात्रेनिमित्त सोलापूर ते श्रीशैलम पायी प्रवासानंतर आलेल्या नंदीध्वजाने 68 लिंगांना प्रदक्षिणा पूर्ण केली। येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरात नंदीध्वज प्रदक्षिणा समारोप झाला। सिद्धरामेश्वर महाराजांचे गुरु कपिल सिद्ध श्री मल्लिकार्जुन महाराज यांच्या अनुपम भेटीचा सोहळा भाविकांनी अनुभवला। 68 लिंग नंदीध्वज मिरवणुकीचा एकूण 21 किलोमीटरचा मार्ग आहे। हे अंतर पूर्ण करण्यासाठी 7 तासांहून अधिक कालावधी लागतो। विविध ठिकाणी मार्गावर रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या। भाविकांनी नंदीध्वजाची पूजा केली। सोलापूर ते श्रीशैलम असा प्रवास करीत मानाच्या काट्या सोमवारी सोलापुरात दाखल झाल्या। गुरुवारी आमदार विजयकुमार देशमुख, राजशेखर हिरेअबू, बाळासाहेब मुस्तारे, सोमनाथ मेंगाणे भोगळे यांनी सिद्धरामेश्वर महाराजांच्या काट्यांचं पूजन केलं आणि आशीर्वाद घेतले। देवस्थान सिद्धेश्वर देवस्थानच्या मानकऱ्यासमवेत नंदीध्वज व पालखी 68 लिंगाला प्रदक्षिणा सुरुवात झाली। पार्क चौक, कसबा, बाळवेस करीत मल्लिकार्जुन मंदिर येथे याचा समारोप करण्यात आला। श्रीशैल येथे गेलेल्या मानाच्या काट्या शहरात दाखल झाल्या। गुरुवारी सायंकाळी 68 लिंगाची प्रदक्षिणा पूर्ण केली। प्रदक्षिणा 7 तास चालली। लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका।